आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले 2 दिवस महाराष्ट्रात एकाच व्यक्तीच्या वादग्रस्त विधानाची चर्चा सुरू आहे. ते म्हणजे आमदार संजय गायकवाड. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेले हे संजय गायकवाड खरं तर त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळं अनेक वर्षे ते सातत्यानं चर्चेत असतात. आता तर थेट प्रकाशकाला जिवे मारण्याची धमकी देताना जीभ छाटेन, घरात घुसून मारेन, हे करेन ते करेन असं म्हणत रात्री 12 नंतर धमकावणारे हे संजय गायकवाड थेट कॉम्रेड गोविंद पानसरे यांना हरामखोर म्हणायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. यावरून गेल्या काही वर्षात आमदार म्हणून काम करत असताना त्यांचं काम किती चांगलं यापेक्षा सध्या चर्चा सुरू आहे त्यांच्या वादग्रस्त विधानाची. कारण सातत्यानं वादग्रस्त विधानं करायचं, चमकायचं, नंतर माफी मागायचं हा त्यांचा शिरस्ता नेहमीचा झाला आहे. आमदार निवासात एका कर्मचाऱ्याला झालेली मारहाण असू दे, 38 कोटीचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडलं असं म्हणायचं, नंतर म्हणायचं की नाही ते निधी 38 कोटीचा दिला. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपये देणार आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस. ही त्यांची घोषणा. कोरोना काळातील जंतू सापडले असते तर मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घशात घातले असते. कशा प्रकारे सरकार फेलून हे पाहतात, पण तुमच्या सरकार फेलवण्यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय? आज ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करोना काय. आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हालाही तुमच्या मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. हे त्यांचं विधान असू दे. निवडणूक आयोग सर्वात नालायक आहे. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं. 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. हे त्यांचं विधान असू दे. मुंबई पोलीस जगातील सर्वात अकार्यक्षम आहे, हेही त्यांचं वादग्रस्त विधान. मी वाघ मारून दात सोबत घेऊन फिरतोय, हे एक त्यांचं वादग्रस्त विधान. एक ना अनेक वादग्रस्त विधानामुळं संजय गायकवाड हे सातत्यानं चर्चेत राहतात. या चर्चेत राहण्यासाठी ते इतरांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतात. त्यामुळं एकीकडं चर्चेत राहणाऱ्या संजय गायकवाड यांची पात्रता आपल्या समोर येते. कारण त्यांनी थेट आता गोविंद पानसरे यांच्यावर आरोप केलेत. गोविंद पानसरे यांच्याकडे तुला पाठवतो असं त्यांचं म्हणणं सुद्धा किती गंभीर आहे पहा. रात्री 12 नंतर 9 मिनिटं बोलणार, 9 मिनिटात तब्बल 38 शिव्या घालणारे हे आमदार. खरं तर एखाद्या व्यक्तीला किती वाजता फोन करावा, आपण आमदार आहोत हे विसरून शिवीगाळ करणं हे सुद्धा अतिशय गंभीर आहे. गेले अनेक वर्षे ते मंत्री होण्यासाठी धडपड करत आहेत, पण मंत्रिपद मिळत नाही. कारण मतदारांना ज्या पद्धतीने ते बोलतात, मतदार दारू आणि मटण घेऊन विकला जातो त्यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या, हेही त्यांचं वादग्रस्त विधान. म्हणजे गेल्या 5-6 वर्षातली ही त्यांची विधानं एकापेक्षा एक गंभीर आहेत. पण या सगळ्या ह्याच्यात
काही वेळा त्यांनी माफी मागितली. या सगळ्या वादग्रस्त विधानाकडं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गांभीर्यानं घेतलं नाही, दुर्लक्ष केलं. त्याचाच हा प्रताप. आपण काही बोललो तरी काही होऊ शकत नाही, कोण काय आपलं वाकडं करू शकत नाही, ही जेव्हा भावना तयार होते तेव्हाच अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्ये लोकांच्याकडून येतात, नेत्यांच्याकडून येतात. आणि संजय गायकवाड यांना हीच भीती राहिली नाही, त्यामुळंच ते या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं बोलतात ते लक्षात येतं. खरं तर पुस्तक वाचलं की नाही हे शंकास्पद आहे, संशयास्पद आहे. कारण 1988ला गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलं. गेल्या 38 वर्षात लाख नव्हे, 2 लाख नव्हे तर कित्येक लाख खप या पुस्तकांचा झालाय. अनेक भाषेत ती पुस्तकं आलं, अनेक आवृत्त्या या पुस्तकाच्या आल्या. शिवाजी महाराज यांचा देवत्व असू दे किंवा चमत्कारी पुरुष नव्हे तर तो लोककल्याणकारी राजा होता हे पटवून देणारं हे पुस्तक. तो रयतेचा राजा होता, तो न्यायप्रिय होता. त्या राजानं काय काय केलं हे अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय छोट्या पुस्तकात संपूर्ण शिवाजी महाराज उभं करणारं हे पुस्तक आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यात गोविंद पानसरे यांचा जेवढा हात आहे तेवढाच या प्रकाशकांचा निश्चित आहे. कारण अतिशय कमी किमतीत लोकांच्यापर्यंत हे पुस्तक पोचवलं. पुस्तक पोचवलं नाही तर शिवाजी महाराज त्यांचा एकूण विचार, त्यांचं व्यक्तिमत्व पोचवलं. त्यामुळे शिवाजी महाराज नेमकं काय होते हे जर जाणून घ्यायचं असेल तर हे छोटं पुस्तक वाचलं तरी बरंच आहे. हे एकीकडे या जमेच्या बाजू असताना दुसरीकडं पुस्तक अर्धवट वाचून, न वाचून, केवळ हेडिंग वाचून, केवळ पुस्तकाचं नाव वाचून ज्या पद्धतीनं समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ केली जाते, 38 शिव्या 9 मिनिटात ज्या पद्धतीनं दिल्या जातात, त्याच्यावरून नेमकं या आमदारांची प्रतिमा काय हे लक्षात येतं. कारण पानसरेंना हरामखोर म्हणणं, ज्या पानसरेने अख्खं आयुष्य समाजासाठी वेचलं, संपूर्ण लढा, अनेक लढे अख्ख्या आयुष्यात त्यांनी दिल्या, अनेकांना उभं केलं, त्याच पानसरेंचा अंत ज्या पद्धतीनं झाला ते निश्चितच शोकांतिका होती. पण याच पानसरेने अख्खं आयुष्य अनेकांना उभं करण्यात घालवलं. सामाजिक चळवळ असू दे, अनेक लढे असू दे, पुरोगामी नेतृत्व असू दे, हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील त्यांचा सहभाग असू दे, म्हणजे एकूणच महाराष्ट्रात पुरोगामी नेते म्हणून ज्या 3-4 व्यक्तींचा सातत्यानं उल्लेख केला होता, पानसरे, एन डी पाटील यांचा उल्लेख सातत्यानं होत होता, त्याच पानसरेंच्यावर या पद्धतीनं बोलणं हे खरंच खेदजनक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय गायकवाड यांच्यावर कारवाई कोण करणार, कारवाई होणार का हे अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही अशा व्यक्तींच्याकडे दुर्लक्ष कराल तोपर्यंत अशा व्यक्तींचं वादग्रस्त विधानं थांबणार नाहीत. यातून लोकप्रियता मिळेल, शिव्याशाप मिळतील, टीका होईल, पण महाराष्ट्रात एखाद्या नावाची चर्चा कायम राहील. कारण काहींना चांगलं काम करून आपलं नाव झळकत राहावं असं वाटत असते आणि काहींना वादग्रस्त विधानं करून आपण चर्चेत राहावं असं वाटत असते. त्यातलं आता संजय गायकवाड कोण हे आपल्या लक्षात येईल. पण एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवर विषय गंभीर आहे. खरं तर नेत्यांनी यामध्ये आता लक्ष घालायला पाहिजे. शिवसेना, शिवाजी महाराजांच्या नावानं असलेला हा पक्ष, त्याच पक्षाचे हे आमदार. त्यामुळे आता जय भवानी जय शिवाजी एकीकडे म्हणत असताना जय भवानी जय शिवाजीचा ज्या पद्धतीनं गैरवापर केला जातो, ते नाव घेऊन इतरांना जीभ छाटण्याची भाषा केली जाते. अशा शूरवीरांना आपण काय करणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण नेते जोपर्यंत अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करतील तोपर्यंत अशी विधानं होत राहणार. त्यामुळे हे थांबवायचं असेल, हे रोखायचं असेल तर कारवाई होणं आवश्यक आहे. धन्यवाद.